रुग्णालयातल्या आपत्कालीन कक्षाची कल्पना करा. ती धावपळ, तो गोंधळ, स्ट्रेचरचा आवाज, मॉनिटर्सचा तो बीप बीप आवाज. आणि या सगळ्याच्या मधोमध डॉक्टर्स आणि नर्सेसची एक टीम जी शांतपणे पण प्रचंड वेगाने काम करते. बरोबर. जिथे प्रत्येक सेकंड महत्वाचा असतो. आणि निर्णय ते क्षणात घेतले जातात. आज आपण त्या ज्ञानाच्या गाभ्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्या अदृश्य नियमावलीबद्दल, ज्याच्या आधारावर हे संपूर्ण जग चालतं. तुम्ही जे चित्र उभं केलं ना, ते अगदी अचूक आहे, पण त्या धावपळीमागे एक कमालीची शिस्त असते. हो. प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक निर्णयामागे अनेक वर्षांचा अनुभव आणि संशोधनाचा आधार असतो. ते वरवर किऑटिक वाटतं, पण प्रत्यक्षात ते एक अतिशय सुनियोजित नृत्यनाट्यासारखं असतं. आणि याच नृत्यनाट्याची संहिता म्हणजे स्क्रिप्ट आज आपल्या हातात आहे. आपल्याकडे आज कोणतं एक पुस्तक नाही, तर वैद्यकीय व्यावसायिकांसाठी तयार केलेल्या संक्षिप्त नोट्सचा एक मोठा संग्रह आहे. हो, ज्यात आपत्कालीन प्रक्रियांपासून ते अगदी सांख्यिकीय संशोधनापर्यंत सर्व काही आहे. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या माहितीच्या महासागरातून काही सर्वात महत्त्वाचे आणि रंजक मुद्दे बाहेर काढायचे आणि या वेगवेगळ्या माहितीच्या तुकड्यांना जोडून आरोग्य सेवेचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र तयार करायचं. नक्कीच. चला तर मग या ज्ञानाच्या संहितेमधील काही पानं उलगडून पाहूया. ठीक आहे, चला याची फोड करूया. आपण थेट आपत्कालीन कक्षातूनच सुरुवात करूया, जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. बरोबर. इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची स्थिती वेगवेगळी असते. अशा वेळी कोणाला आधी उपचार द्यायचे हे कसं ठरवतात? इथेच ट्रायेज ही संकल्पना येते, नाही का? हो, ट्रायेज म्हणजे रुग्णांची त्यांच्या स्थितीनुसार वर्गवारी करणं. हा शब्द मूळ फ्रेंच आहे, ज्याचा अर्थ आहे निवडणे किंवा वेगळे करणे. निवडणे. हो, समजा एकाच वेळी बस अपघातातील 20 रुग्ण आले, तर आपल्याकडे मर्यादित साधनसामग्री आणि डॉक्टर्स आहेत. मग कोणाला आधी वाचवायचं? हाच मोठा प्रश्न आहे. हे ठरवण्यासाठी रंगांची एक प्रणाली वापरली जाते. लाल, पिवळा, हिरवा आणि काळा म्हणजे हे रंग रुग्णाच्या स्थितीची तीव्रता दर्शवतात. लाल म्हणजे सर्वात गंभीर. बरोबर. लाल म्हणजे रुग्णाचा जीव धोक्यात आहे, पण त्याला त्वरित उपचार मिळाले तर तो वाचू शकतो. जसं की ज्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. किंवा खूप रक्तस्राव होतोय. पिवळा म्हणजे रुग्ण गंभीर आहे, पण तो उपचारांसाठी साधारण 30 ते 60 मिनिटं थांबू शकतो. जसं की ज्याचं हाड मोडलंय. आणि हिरवा म्हणजे किरकोळ इजा झालेले रुग्ण जे चालत फिरत आलेले असतात. हो, ते आरामात थांबू शकतात. आणि काळा रंग हे ऐकायलाच खूप कठोर वाटतं. हो, आणि तो निर्णय घेणंही तितकंच कठीण असतं. काळा रंग म्हणजे रुग्णाला इतकी गंभीर इजा झाली आहे की उपलब्ध साधनसामुग्रीने त्याला वाचवण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. पण हे कठोर वाटलं तरी गरजेचं आहे. हो, कारण ट्रायेजचं मुख्य तत्वज्ञान आहे उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना वाचवणे. आणि याचा थेट संबंध गोल्डन अवर या संकल्पनेशी आहे. गोल्डन अवर म्हणजे आघातानंतरचा पहिला तास. बरोबर. या काळात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. ट्रायजमुळे हे शक्य होतं की ज्यांना खरंच गरज आहे त्यांना या गोल्डन अवरमध्ये उपचार मिळतील. इथे खूप रंजक गोष्ट आहे, ती म्हणजे CPR बद्दलची. हो, आपल्या नोट्समध्ये स्पष्टपणे दिलंय की प्रौढ व्यक्तीला एक मदतनीस CPR देत असेल तर छातीवर 30 वेळा दाब आणि 2 वेळा श्वास हे प्रमाण असतं. 32. बरोबर. मुलांसाठीही एका मदतनीसासाठी हेच प्रमाण आहे. पण जर मुलांसाठी 2 मदतनीस असतील तर हे प्रमाण बदलून 15-2 होतं. हे इतकं विशिष्ट का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि यामागे एक मूलभूत शास्त्रीय कारण आहे. अच्छा. प्रौढांमध्ये हृदयविकाराचा झटका म्हणजेच कार्डियाक अरेस्ट हा बहुतांश वेळा थेट हृदयाशी संबंधित असतो. पण लहान मुलांमध्ये तो श्वासाच्या समस्येमुळे होण्याची शक्यता जास्त असते. अच्छा, म्हणजे मुलांच्या बाबतीत हृदयापेक्षा श्वास जास्त महत्वाचा ठरतो. अगदी बरोबर. त्यांचं हृदय चांगलं असतं, पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ते बंद पडतं. म्हणूनच जेव्हा 2 मदतनीस उपलब्ध असतात तेव्हा एक जण छातीवर दाब देतो आणि दुसरा श्वास. मग प्रमाण बदलतं. हो, मुलाला जास्त ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रत्येक 15 दाबण्यानंतर 2 वेळा श्वास दिला जातो. म्हणजे त्याला जवळपास दुप्पट वेळा श्वास मिळतो. आणि छातीवर किती दाबायचं हे सुद्धा महत्वाचं असेलच. हो, अर्थातच. प्रौढांसाठी छातीच्या हाडाच्या खालच्या अर्ध्या भागावर 2 हातांनी किमान 2 इंच खोल दाबावं लागतं. 2 इंच? हे तर खूप खोल झालं. यामुळे छातीच्या बरगड्या तुटण्याचा धोका नसतो का? असतो.
आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा असं होतं सुद्धा. पण विचार करा, तुटलेली बरगडी आणि थांबलेलं हृदय यात जास्त धोकादायक काय आहे? बरोबर आहे. CPRचा उद्देशच शरीरात विशेषतः मेंदूपर्यंत रक्तप्रवाह सुरू ठेवणं हा आहे. त्यामुळे तो अत्यंत महत्वाचा असतो. आणि मग येतो तो चित्रपटांमधला प्रसिद्ध सीन, क्लिअर असं ओरडून शॉक देणं. पण इथेही वास्तव आणि चित्रपटात मोठा फरक आहे, नाही का? खूप मोठा. म्हणजे जेव्हा मॉनिटरवर सरळ रेष येते, म्हणजे फ्लॅट लाईन, तेव्हा शॉक दिला जात नाही, असं आपल्या नोट्स सांगतात. हो, आणि हा सर्वात मोठा गैरसमज आहे. शॉक म्हणजे डिफिब्रिलेशन. याची एक सोपी अनालॉजी आहे. समजा तुमचं हृदय म्हणजे एक ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रा? हो, आणि त्याचे स्नायू म्हणजे वादक. व्हीफिब म्हणजे ऑर्केस्ट्रामधील सगळे वादक आपापल्या सुरात वेड्यावाकड्या लयीत वाद्य वाजवत आहेत. पूर्ण गोंधळ. अच्छा. शॉक देऊन आपण त्या सगळ्यांना एका क्षणासाठी शांत करतो आणि आशा करतो की ते पुन्हा एका लयीत सुरू होतील. बरोबर, ते पुन्हा एकत्र एका लयीत वाजवायला सुरुवात करतील. वा, म्हणजे शॉक हा रिसेट बटनासारखा आहे. अगदी तसंच. पण जेव्हा मॉनिटरवर सरळ रेष येते, म्हणजे फ्लॅट लाईन, तेव्हा ऑर्केस्ट्रा पूर्णपणे शांत झालेला असतो. म्हणजे कुणीच काही वाद्य वाजवत नाहीये. हो, मग अशा शांत ऑर्केस्ट्राला शॉक देऊन काय उपयोग? अशा वेळी आपल्याला त्यांना पुन्हा वाजवण्यासाठी ऊर्जा द्यावी लागते. आणि ती ऊर्जा देणारं औषध म्हणजे एपिनेफ्रिन. हे खूपच स्पष्ट झालं. आता अजून एका गोष्टीबद्दल बोलूया. रुग्णांना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये ठेवलं जातं. हो, हे पण खूप महत्वाचं आहे. जसं की शॉक लागलेल्या रुग्णाचे पाय वर उचलले जातात, पण डोक्याला इजा झालेल्या रुग्णाचे डोके वर उचलले जाते. इतक्या लहानशा बदलाने एवढा मोठा फरक कसा पडतो? यामागे भौतिकशास्त्राचा एक साधा नियम आहे, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण? हो, जेव्हा रुग्णाला शॉक लागतो, म्हणजे रक्तदाब खूप कमी होतो, तेव्हा मेंदू आणि हृदयासारख्या महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. अशावेळी रुग्णाचे पाय थोडे वर उचलल्याने रक्त नैसर्गिकरित्या महत्वाच्या भागांकडे जातं. अगदी बरोबर. गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायांकडून शरीराच्या महत्वाच्या भागांकडे वाहू लागतं. हा एक तात्पुरता पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि डोक्याला इजा झालेल्या रुग्णाच्या बाबतीत याच्या नेमकं उलट का करतात? कारण तिथे समस्या वेगळी आहे. डोक्याला इजा झाल्यास मेंदूमध्ये सूज येऊन कवटीच्या आत दाब वाढतो, ज्याला इंट्राक्रेनियल प्रेशर म्हणतात. आणि हा दाब धोकादायक असतो? खूप. अशावेळी रुग्णाचं डोकं 30 अंशात वर उचलल्यास गुरुत्वाकर्षणामुळे मेंदूतील अतिरिक्त रक्त आणि द्रव पदार्थ सहजपणे खाली शरीराकडे वाहून येतात आणि मेंदूवरील दाब कमी होतो. कमाले. म्हणजे प्रत्येक छोट्या कृतीमागे किती विचारपूर्वक विज्ञान आहे. आता आपण आपत्कालीन कक्षातून बाहेर पडून निदानाच्या म्हणजे डायग्नोसिसच्या जगात प्रवेश करूया. ठीक आहे. सुरुवात करूया एका लहान जीवापासून. जन्मानंतर लगेच बाळाच्या आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी ॲपगार स्कोअर वापरला जातो. जणू काही बाळाची पहिली मार्कशीटच. हो, तुम्ही त्याला पहिली मार्कशीट म्हणू शकता. ॲपगार हे एकाच वेळी 5 गोष्टींचं संक्षिप्त रूप आहे: अपिअरन्स, पल्स, ग्रिमेस, ॲक्टिव्हिटी आणि रेस्पिरेशन. त्वचेचा रंग, हृदयाचे ठोके, हालचाल आणि श्वास. प्रत्येक गोष्टीसाठी 0, 1 किंवा 2 गुण दिले जातात. आणि हा स्कोअर जन्मानंतर 1 मिनिटाने आणि 5 मिनिटांनी मोजला जातो. पण दोनदा का मोजतात? एका मिनिटात असं काय बदलतं? यातच तर खरी गंमत आहे. जन्मानंतर 1 मिनिटाचा स्कोअर दाखवतो की बाळाने जन्माची प्रक्रिया, तो सगळा ताण कसा सहन केला. आणि 5 मिनिटांनी मोजलेला स्कोअर तो जास्त महत्वाचा असतो. तो दाखवतो की बाळ गर्भाशयाच्या उबदार आणि सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून या नवीन जगाशी, इथल्या वातावरणाशी कसं जुळवून जीत आहे. 7 ते 10 स्कोअर उत्तम मानला जातो. म्हणजे वेलकम टू द वर्ल्ड किड, यू डुईंग ग्रेट. अगदी. आता दुसऱ्या एका महत्वाच्या स्केलवर येऊया, जो चेतनेची पातळी मोजतो. ग्लासगो कोमा स्केल, GCS. पण यातली सर्वात आश्चर्यकारक माहिती ही आहे की मृत व्यक्तीचा GCS स्कोअर 0 नसून 3 असतो. हे कसं शक्य आहे? हो, हे सुरुवातीला थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं. GCS मध्ये 3 गोष्टी पाहिल्या जातात: डोळे उघडण्याची क्षमता, बोलण्याची प्रतिक्रिया आणि शारीरिक हालचाल. E, V आणि M. बरोबर. आणि प्रत्येक घटकासाठी किमान 1 गुण दिला जातो, जरी रुग्णाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तरी. म्हणजे डोळे न उघडल्यास 1 गुण, काही न बोलल्यास 1 गुण आणि हालचाल न केल्यास 1 गुण. अच्छा, म्हणून एकूण 3 गुण होतात. म्हणजे हा 0 पासून सुरू होत नाही. नाही, हा स्कोअर जो 3 ते 15 पर्यंत असतो,
तो डॉक्टरांना मेंदूला झालेल्या दुखापतीची तीव्रता अगदी वस्तुनिष्ठपणे सांगतो. या 2 विशिष्ट शारीरिक स्थिती खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या? एक आहे डीकॉर्टिकेट, जिथे रुग्णाचे हात आत छातीकडे विचित्रपणे वळलेले असतात, आणि दुसरी डीसेरेब्रेट, जिथे हात बाहेरच्या बाजूला ताठ असतात. डीसेरेब्रेट स्थिती मेंदूला अधिक गंभीर इजा झाल्याचं दर्शवते. म्हणजे हे फक्त आकडे नाहीत, तर ते मेंदूच्या आत काय चाललंय याची एक खिडकी आहे. अगदी. आणि कधीकधी तर शरीर स्वतःच आजाराबद्दल खूप काही सांगून जातं, नाही का? आपल्या नोट्समध्ये काही आजारांची अशी ओळख चिन्हे दिली आहेत. हो, वैद्यकीय भाषेत त्यांना पाथरनमॉनिक सायन्स म्हणतात. म्हणजे अशी चिन्ह जी दिसल्यास जवळजवळ त्या आजाराचं निदान पक्क होतं. जसे की ल्यूपस या आजारात चेहऱ्यावर येणारी फुलपाखराच्या आकाराची रॅश. बरोबर. किंवा कुशिंग सिंड्रोममध्ये मानेच्या मागे आणि पाठीवर चरबी जमा होऊन बाक येतो, ज्याला बफलो हम्प म्हणतात. आणि पार्किन्सन्स आजाराबद्दल काय? त्यात चेहरा भावशून्य दिसतो असं लिहिलंय. अगदी बरोबर. पार्किन्सन्समध्ये फक्त चेहराच भावशून्य होत नाही, तर त्यासोबत हाताची बोटे अंगठ्यावर घासल्यासारखी हालचाल. पिल रोलिंग ट्रेमर. हो, आणि चालताना छोटे छोटे पवित्रे टाकत चालणे म्हणजे शफलिंग गेट, ही सुद्धा प्रमुख लक्षणं आहेत. आणि या सगळ्या लक्षणांमागे एकच मूळ कारण आहे. ते काय? मेंदूतील डोपामाइन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरची कमतरता. डोपामाइन आपल्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. त्याची कमतरता म्हणजे शरीरावरील नियंत्रण सुटणं. आता रुग्णाकडून आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वळूया, कारण हे सगळं एका मोठ्या प्रणालीमध्ये घडत असतं. हो, आणि ती प्रणाली समजून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. मला वाटायचं की हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टर आणि नर्स महत्वाचे असतात, पण व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं आहे. नोट्समध्ये नर्सिंग व्यवस्थापनात 3 मुख्य नेतृत्व शैली सांगितली आहेत. हो, आणि कोणती शैली वापरायची हे परिस्थितीवर अवलंबून असतं. पहिली आहे हुकुमशाही, म्हणजे ऑटोक्रॅटिक, जिथे नेता सर्व निर्णय स्वतः घेतो. तुम्हाला काय वाटतं, ही शैली कुठे उपयोगी पडेल? आपत्कालीन परिस्थितीत, जसं आपण आधी बोललो, CPRच्या वेळी किंवा मोठ्या अपघाताच्या वेळी, तिथे चर्चा करायला वेळच नसतो. अगदी बरोबर. दुसरी आहे लोकशाही, म्हणजे डेमोक्रॅटिक, जिथे निर्णय प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेतलं जातं. यामुळे कर्मचाऱ्यांचं समाधान वाढतं. आणि तिसरी आहे मुक्त शैली, लेझे फेअर, जिथे नेता कर्मचाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. ही तेव्हाच चालते जेव्हा कर्मचारी अत्यंत अनुभवी आणि तज्ज्ञ असतात. म्हणजे एका चांगल्या व्यवस्थापकाला या 3ही शैलींमध्ये सहजपणे वावरता आलं पाहिजे. नक्कीच. आणि फक्त नेतृत्व शैली नाही, तर संपूर्ण प्रशासनासाठी एक सूत्र वापरलं जातं, POSDCOB. POSDCOB. हो, हे फक्त काही अक्षरं नाहीत. यशस्वी व्यवस्थापनाचा तो एक नकाशा आहे. यात नियोजन, संघटन, कर्मचारी नियुक्ती, दिग्दर्शन, समन्वय, अहवाल आणि अंदाजपत्रक यांचा समावेश होतो. अरे वा. हेच कोणत्याही मोठ्या रुग्णालयाच्या यशस्वी व्यवस्थापनाचं रहस्य आहे. आणि ह्या सगळ्या पद्धती, हे उपचार, हे ज्ञान येतं कुठून? तर ते येतं संशोधनातून. आपल्या नोट्समध्ये संशोधनाचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत, गुणात्मक आणि संख्यात्मक. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. यातला नेमका फरक काय? संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह संशोधन किती या प्रश्नाचं उत्तर देतं. ते आकडेवारी आणि संख्यांवर अवलंबून असतं. जसे की हे औषध किती टक्के रुग्णांवर प्रभावी ठरलं. आणि गुणात्मक संशोधन का आणि कसं या प्रश्नांची उत्तरं शोधतं. ते लोकांचे अनुभव, भावना आणि दृष्टिकोन समजून घेतं. जसे की या आजारामुळे रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो. दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. हो, एक चांगला निष्कर्ष काढण्यासाठी दोन्ही प्रकारचे संशोधन महत्वाचे असते. संशोधनामध्ये हॉथॉर्न इफेक्ट नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे जेव्हा लोकांना कळतं की त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे, तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होतो. हो, आणि हे संशोधनासाठी खूप मोठं आव्हान आहे. खरंच. याची गंमत म्हणजे हा परिणाम शिकागोमधल्या हॉथॉर्न वर्क्स नावाच्या एका फॅक्टरीत कामगारांवर केलेल्या प्रयोगातून समोर आला. अच्छा. संशोधकांना हे तपासायचं होतं की दिव्यांचा प्रकाश कमी जास्त केल्याने कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो. त्यांनी पाहिलं की प्रकाश वाढवला तरी कार्यक्षमता वाढते आणि कमी केला तरी वाढते. अरे. नंतर त्यांच्या लक्षात आलं की खरा परिणाम प्रकाशाचा नव्हता, तर आपल्या कामाकडे कोणीतरी लक्ष देतंय या भावनेचा होता. आणि संख्यात्मक संशोधनामध्ये एक मॅजिकल नंबर आहे, P व्हॅल्यू 0.05. ह्याचं महत्त्व काय आहे हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं. याला सोपं करून सांगतो. समजा तुम्ही एक नाणं 100 वेळा उडवलं आणि 60 वेळा छापा आला. ठीक आहे. आता प्रश्न हा आहे की
हे फक्त योगायोगाने झालं की ते नाणं खरंच सदोष आहे? पी व्हॅल्यू याच प्रश्नाचं उत्तर देतं. कसं? ते सांगतं की जर नाणं सामान्य असतं तर असा निकाल मिळण्याची शक्यता किती टक्के होती. जर ही शक्यता खूप कमी असेल, म्हणजे 5% कमी किंवा पी 0.05, तर आपण म्हणू शकतो की नाही, हा योगायोग नाही. म्हणजे हे नाणं बौद्धिक सदोषच आहे. बरोबर. वैद्यकीय संशोधनात याचा अर्थ असा होतो की औषधाचा परिणाम हा योगायोग नाही, तर तो खरा आहे. यालाच सांख्यिकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणतात. म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्र याच पुराव्यावर आधारित आहे. आता आपण या मोठ्या चौकटीचा एक भाग म्हणून भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर एक नजर टाकूया. हो, नक्कीच. आपल्या नोट्समध्ये 1985च्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा उल्लेख आहे. हो, तो एक मैलाचा दगड होता. त्या एका योजनेमुळे पोलिओ, धनुर्वात, गोवर यांसारख्या अनेक जीवघेण्या आजारांना नियंत्रणात आणता आलं. आणि त्यानंतर 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आलं, ज्याने ग्रामीण भागातील आरोग्य